काय म्हणताय? आज पत्रकार परिषद घेतली, काय एकूणच विषय आहे त्याविषयी काय? आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकच आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये वाहन चालक मालकांवरती वाढता अन्याय आणि वाहन चालक मालकांना अन्यायाच्या माध्यमातून भ्रष्टाचार, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचा मोठा भ्रष्टाचार आहे. कशा संदर्भात भ्रष्टाचार आहे, काय आपण वाहन चालकांकडनं अवैध वसुली आहे, ट्रक चालक मालकांकडचे हप्ते बांधलेले आहेत, प्रति महिने हप्ता चालू आहे, हप्ते बांधले जातात. ताजं उदाहरण खरमाट्याचं सांगितलेलं आहे. एखादं उदाहरण द्या आणि किती वसुली होते महिन्याला वगैरे, त्याच्या संदर्भात काय आकडेवारी पुरावे काय सादर करतात तर त्यांनी बोलतो. आकडेवारी आता तुमच्याकडे आलेली आहे, त्या आकडेवारीच्या माध्यमातून तुम्ही ती आकडेवारी घ्या, तर तुमच्याकडे ती सांगतील आता आकडेवारी. प्रश्न बरं, या विरोधाला आपण कसं पुढे जाणार आहात, निषेध कशामध्ये? 1 तारखेच्या आतमध्ये या एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत आम्ही डीसी ट्रान्सपोर्ट कमिशनर साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करतोय आणि मीटिंग मार्फत आमच्या पूर्ण विषय मांडणार आहे. त्याच्यात न्याय देण्याची त्यांची मानसिकता असेल तर ठीक आहे, नाहीतर मग आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन कार्यालयावरतीच आमचा मोर्चा असेल. एवढा मोठा गैरकारभार होतो, कोणाचे साठे लोटे आहेत आपल्याला काय असणार नक्कीच. कोण नाकारतंय? कोणाच्या पाठीमागे कोणाचा हात असल्याशिवाय ते करणार आहेत का? एवढ्या काळामध्ये संबंधित विभाग असेल, मंत्र्यांतून भेट दिली का, हे सगळं दाखवलं? मंत्र्याकडे पत्र दिलेलं आहे, मुख्यमंत्र्याकडे पत्र दिलेलं आहे. आता आम्ही रस्त्यावरती जाणार आहोत. तुम्हाला काय रिप्लाय काय आला, काय किती लोक उपस्थित होणार? मीटिंग मागितलंय शिष्टमंडळ, मुख्यमंत्री साहेबांकडे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आम्हाला वेळ मिळावा, परिवहन मंत्र्याकडे आम्हाला भेटण्यासाठी वेळ मिळावा. आता ट्रान्सपोर्ट कमिशनरकडे आम्ही वेळ मागतो आणि त्या वेळेच्या त्या चर्चेतनं जो काय आउटपुट निघेल, जी काय चर्चा होईल, त्याच्यानंतर आम्ही 30 तारखेनंतर 1 तारखेच्या नंतर आमचा आंदोलनाची दिशा ठरेल. थँक्यू. ओके. आयुक्त जे आहेत त्यांना यापूर्वीच आम्ही समक्ष भेटून याबाबत भ्रष्टाचाराबाबत आम्ही माहिती दिलेली आहे. जे जे मंत्रालयातील अधिकारी असतील, मंत्री असतील, त्यांना आम्ही याबाबत समक्ष माहिती दिली आणि प्रत्येक वेळेला निवेदन दिले. त्यांच्याकडं कितीतरी निवेदनाचा आमचे असतील, परंतु बजरंग खरमाटे ही व्यक्ती कधीही बंद होऊ शकत नाही. कारण त्या माणसाचं रॅकेट एवढं मोठं आहे की मंत्री सुद्धा त्यांना घाबरतात आणि सर्व महाराष्ट्राची वसुली, म्हणजे जी महाराष्ट्राची वसुली आहे ती मला आकडेवारी दिली आणि त्यांनी काय काय नेमले 84 त्यांनी महाराष्ट्राचे जे एजंट नेमले, प्रत्येक ठिकाणी IMV त्याचे नेमलेले, त्याच IMVच्या आधारे ती वसुली होते आणि एकंदर 84 कोटी आणि 1,97,00,000 काहीतरी पैसे दरमहा गोळा होतात. बरं, हे सर्व पुराव्याशिवाय यापूर्वीही त्याची ED, ACB आणि तो जेव्हा सेवेत असताना 2 वेळा तो निलंबित झालेला आहे. यापूर्वी चौकशी ज्या अर्थी झाली त्या अर्थी तो भ्रष्टाचार करत आहे, करतोय. फक्त आता सेवानिवृत्तीनंतर त्यांनी करू नये असे त्यांच्या काही अधिकाऱ्यांचं मत आहे, परंतु तो त्या लाचेपोटी सोडायला मागत नाही. ओके. धन्यवाद.